और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अप्लायंसेस के साथ। ब्रांडेड एयर कंडीशनर्स, बेस्ट ब्रांड्स, बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। एयर कूलर्स जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए। सिंगल डोर रेफ्रिजरेटर, डबल डोर रेफ्रिजरेटर्स, इन्वर्टर बैटरी, डीप फ्रीजर्स, विजी कूलर, एलईडी टेलीविजन्स, semi and fully automatic washing machines, water purifier, RO plus UV, आटा चक्की, water dispensers, water coolers, mini refrigerators, सभी appliances बेस्ट ब्रांड्स के बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में। आज डोंबिवली पूर्व येथील बहुचर्चित कॅन्सर रुग्णालयाच्या कामालगत असलेल्या साई विसावा आणि मैत्री रुक्मिणी सदन या इमारतींलगतची संरक्षण भिंत खचल्याची घटना घडली। या घटनेमुळे परिसरातील नागरिकांच्या जीवित व वित्तहानीचा गंभीर धोका निर्माण झाला। घटनेची माहिती मिळताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे पदाधिकारी कार्यकर्ते तात्काळ घटनास्थळी दाखल झाले। त्यापूर्वीच आयुक्तांनी घटनास्थळी पोहोचून परिस्थितीची पाहणी केली होती। त्यांनी नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य देत त्यांना तातडीने सुरक्षित ठिकाणी स्थलांतरित करण्याचे आदेश दिले। त्यानंतर सर्वपक्षीय प्रतिनिधी व स्थानिक नागरिकांसमवेत बैठक घेऊन परिस्थितीची सविस्तर माहिती देण्यात आली आणि प्रशासनाला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले। महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या वतीने नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवणे, त्यांच्या तात्पुरत्या निवासाची व्यवस्था करणे तसेच संबंधित इमारतींची स्थिरता तपासून आवश्यक स्ट्रक्चरल ऑडिट करण्यात यावे आणि त्यानंतरच नागरिकांना पुन्हा मूळ इमारतीत व स्थलांतरित करण्यापर्यंत यावे यांची सर्वची जबाबदारी महानगरपालिकेने घ्यावी। भविष्यात किमान 25 वर्ष त्या इमारतीला काय झालं तर त्यांची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिकेने घ्यावी याची लेखी आम्ही तिथल्या रहिवाशांना द्यावी अशी ठाम मागणी करण्यात आली। नागरिकांच्या सुरक्षतेची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिकेने स्वीकारावी अशी भूमिकाही मांडण्यात आली। आज आम्ही जे घटनास्थळी जे सुतिकागृहाचं काम चालू आहे आणि त्याने बाधित असलेल्या मैत्री रुक्मिणी सदन आणि सायन जी बिल्डिंग दुसरी आहे त्या बिल्डिंगमधले त्या ठिकाणची आम्ही पाहणी केली। तिथले जे रहिवासी आहेत त्यांच्यात अत्यंत भीतीचं आहे, घबराटीचं वातावरण आहे। त्या दोघांशी आम्ही बोललो, महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांशी बोललो। ज्या वेळेला त्या नागरिकांशी ज्या वेळेला आम्ही संवाद साधला त्यावेळेला त्यांनी सांगितलं होतं वारंवार या गोष्टी आम्ही महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांच्या आणि कंत्राटदाराच्या निदर्शनास आणून दिल्या होत्या, परंतु आज स्पष्टपणे दिसतंय की महाराष्ट्र कल्याण डोंबिवली महानगरपालिकेच्या दुर्लक्ष आणि अत्यंत निष्काळजीपणामुळे हा प्रकार आज त्या नागरिकांवर ओढवलेला आहे, ज्यांना आपल्या राहत्या घराण्यात तात्पुरत्या स्वरूपात बेघर होण्याची परिस्थिती आली। आम्ही याबाबत आयुक्तांशी बोललो। आयुक्तांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे की आता त्यांची तात्पुरती राहण्याची सोय आम्ही करतोय। त्याचबरोबर तांत्रिक बाबी, बॅकफिलिंग असेल, रिटेनिंग वॉल असेल, त्याच्यानंतर त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट असेल पासून ती बिल्डिंग पुन्हा अत्यंत राहण्यालायक सुस्थापित होईपर्यंत सगळ्या गोष्टीचा खर्च आणि जबाबदारी ही महानगरपालिकेची असेल। लोकांना पुन्हा त्या ठिकाणी राहायला मिळेल या सगळ्या गोष्टीची जबाबदारी महानगरपालिकेची राहणार आहे। आणि या सगळ्या गोष्टीचं आश्वासन घेतल्यानंतर राजकारण करायची वेळ जरी नसली तरी याबाबत तिथले लोकांचा नाराजीचा सूर हा जाणवतोय। त्या दृष्टीने आम्ही त्या लोकांशी बोलू। महाराष्ट्र नवनिर्माण सेना या प्रकाराचा पूर्ण छडा लावल्याशिवाय महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वस्थ बसणार नाही आणि संपूर्णपणे त्या नागरिकांच्या पाठीशी ठामपणे उभे राहील। पाहणी केली, आयुक्तांनी बोलली झाली, काय सांगाल? तिथल्या 2 बिल्डिंग आहेत, सायम विसावा आणि मैत्री रुक्मिणी सदन असे एकूण 50 फ्लॅटधारक आहेत तिथे। आणि ही जी घटना आज सकाळी घडली अत्यंत दुर्दैवी आहे आणि याबाबत अजून मोठी घटना काही घडू नये म्हणून आम्ही आयुक्त महोदयांची आता भेट घेतली आणि आयुक्त महोदयांना पुढचा प्लॅन ऑफ ॲक्शन काय असणार आहे ते आम्ही विचारलं। तर त्यांनी आम्हाला सांगितलं की आता सध्या ते तिथले जे फ्लॅटधारक आहेत साधारणतः 50 लोक आहेत, त्यांना आता इमिडिएट शिफ्ट करतायत, हॉटेलमध्ये करतायत, काहींना डोंबिवली जिमखान्यामध्ये करतायत आणि येत्या 3 ते 4 दिवसामध्ये संपूर्ण सॉईलची बॅकफिलिंग करून, रिटेनिंग वॉल करून जे काही तांत्रिक दृष्ट्या पाहिजे तिथे ते संपूर्ण करून एक 4 ते 5 दिवसामध्ये पुन्हा तिथे त्या लोकांना रिलोकेट केलं जाईल असं आयुक्त महोदयांचं आम्हाला म्हणणं होतं। आम्ही त्यांना
विनंती केली आहे का ते जे फ्लॅटधारक तिथे आहेत ते जे मेंबर्स आहेत साधारणतः 50-51 मेंबर्स आहेत, तर त्यांना आता जे शिफ्ट करून जिकडे जिकडे शिफ्ट करणार आहात तर आतापासनं पुन्हा त्यांना त्यांच्या घरामध्ये रिलोकेट करेपर्यंत संपूर्ण जिम्मेदारी ही महानगरपालिकेने घेतली पाहिजे, त्याला त्यांनी होकार दिलेला आहे. दुसरी गोष्ट, तांत्रिकदृष्ट्या त्यांच्या जे बिल्डिंग आहेत, सोसायटी आहेत, त्यांची स्टॅबिलिटी चेक करून महापालिकेतर्फे त्यांना आश्वासित करावं का पुढच्या 25-30 वर्षात तुम्हाला या बिल्डिंगला काही होणार नाही आहे. आणि या संपूर्ण ट्रान्झिटमध्ये जे ज्या गोष्टी आवश्यक आहेत याची संपूर्ण जबाबदारी महानगरपालिकेने घेतली पाहिजे. आणि ते जे फ्लॅटधारक आहेत त्यांना प्रत्येकाला महानगरपालिकेने लेखी हमी दिली पाहिजे का यापुढेही जर 15-20 वर्षामध्ये काय दुर्घटना घडली तर त्याची संपूर्ण जिम्मेदारी ही कल्याण डोंबिवली महानगरपालिकेची असेल, असं आम्ही त्यांना विनंती केली. त्यांनी आम्हाला त्याबाबत होकार कळवलेला आहे. परंतु आता सध्या इमर्जन्सी सर्व लोकांना रिलोकेट करण्याची प्रायोरिटी आहे, त्यालाही आम्ही मान्य केलेलं आहे. तर जसं सगळे लोक शिफ्ट होतील, शिफ्ट झाल्यानंतर महानगरपालिका यांना लेखी स्वरूपामध्ये प्रत्येक मेंबर्सला हमी देणार आहे का संपूर्ण टेक्निकल ॲस्पेक्ट तपासून पुन्हा रिलोकेट करून आणि येणाऱ्या भविष्यामध्ये कुठल्याही प्रकारचा यांना त्रास होणार नाही त्याची जिम्मेदारी ही महानगरपालिकेने घ्यावी. आता ही वेळ नाही आहे कॉन्ट्रॅक्टरवर कारवाई करावी किंवा या बाबतीत काय निर्णय घ्यायचा. हे संपूर्ण झाल्यानंतर, मेंबर रिलोकेट झाल्यानंतर आम्ही मनसे म्हणून ज्या कॉन्ट्रॅक्टरच्या निष्काळजीमुळे किंवा महानगरपालिकेच्या अधिकाऱ्यांमुळे ही वेळ आली आहे, ही परिस्थिती आली आहे. कारण मी जी माहिती घेतली तर तिथले जे एक रहिवासी आहेत ते साधारणतः बरेच महिने झाले यांना कळवत आहेत का तुम्ही सेफ्टी मेजर्स घ्या. रात्री 2-2, 3-3 वाजेपर्यंत यांचं काम चालू होत आहे, पण कोणीही यांची दखल घेतली नव्हती. तर ते सोसायटी मेंबर्स आम्हाला भेटले, आम्हाला विनंती केली त्यांनी का आमच्या पाठीशी उभी राहा. महाराष्ट्र नवनिर्माण सेना संपूर्णपणे जे सोसायटी फ्लॅट धारक आहेत त्यांच्या पाठीशी ठामपणे उभी आहे. अधिकारी वर्गाने इकडे कुठलंही लक्ष दिलेलं नाही. नाही, आता त्या बाबतीमध्ये मी तांत्रिक तर आता तपासल्याशिवाय सांगू शकत नाही. परंतु आपण आज परिस्थिती पाहताय, झाडं तोडली जातात, निष्काळजीपणा हे केवळ फक्त बिल्डरच्या फायद्यासाठी केलं जातं. पण या बाबतीत निश्चितपणे आम्ही तपास करून काय असेल तर आम्ही आता स्टँड घेऊ या बाबतीत. यावेळी मनसेचे जिल्हाध्यक्ष राहुल कामत, शहराध्यक्ष हर्षद पाटील, जिल्हा सचिव अरुण जांभळे, महिला शहराध्यक्ष कोमल पाटील, विद्यार्थी सेना शहराध्यक्ष प्रतीक देशपांडे आदींसह मोठ्या संख्येने महाराष्ट्र सैनिक उपस्थित होते. कुणाल म्हात्रे, स्वानंद मीडिया, कल्याण. ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूजला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.